काय करावं आमदार साहेब, डोकं काम नाही कराना. गावातले नागरिक फार परेशान आहे पाण्यामुळं. आमच्या गावामध्ये पाण्याची फार अडचण आहे. काही सरपंच बदलले, कोणत्याही सरपंचानं व्यवस्थित काम करून इथं पाणी पुरलं नाही कोणाला. तरी आता आम्ही मागं आमचं मतदान केलं त्यावेळेस आम्ही विचार करून एक चांगला सरपंच निवडला, खरात. त्यांनी गावामध्ये नळ आणले, घरोघर नळ दिले, पाणी पुरविलं. गावामध्ये योजनेचं काम आलं, ही पाण्याची टाकी बांधली. बघा परिपूर्ण काम झालेलं आहे. तिकडं तळ्यामध्ये एक विहीर खणलेली आहे, तिला बरेच दिवस झाले खणून. चांगलं पाणी, जाम पाणी तिला. ते पाणी तसंच बडबड करीत. इकडं गावातल्या लोकांना पाणी नाही. आमदार साहेब काय करावे, इंजिनियर साहेब आणि ग्रामसेवक साहेब व्यवस्थित काम नाही कराना. सरकारनं पैसा द्यालाय परिपूर्ण, त्याच वेळेस हे काम झालं. आता ते आमचे चांगले कार्यकर्ते होते, बाबूराव खरात पाटील, ते उभा राहून काम करून घेत होते. आता ते नसल्यामुळं जरा थोडं मनामध्ये दुःख होत आहे. ते असते तर आता गावकऱ्यांना पाणी पाडलं असतं. परंतु आता ते इंजिनियरचं आणि ग्रामसेवकचं काम आहे. ती लाईनीची व्यवस्था करणं, मोटर बसणं आणि त्याला पाणी जोडणं. त्यावेळेस गावामध्ये पाणी येईन याची काळजी करायला पाहिजे इंजिनियर साहेबांनी व ग्रामसेवक साहेबांनी. ते काळजी करीत नाही. उलट ते गावकऱ्यांना पिळा मारून टाकायचा प्रयत्न करू राहिलेत. लय पिळा मारू राहिले ते पाण्यासाठी गावकऱ्यांना. मग ते इकून हे करा, ते करा, टँकर लावा. आता टँकरला बी तर सरकारला पैसे द्यावाच लागन. टँकरच्या पाणी आलं का इकडे भांड्याला भांडे मारतेत. इकडे विहीर खंदून ठेवली, तिच्यात लय मोठं पाणी आहे. काय करावं, जीव जळतोय. गावकऱ्या पुढं बी डोकं काम नाही करीत. यायला पाणी नाही, तिकडे विहिरीत पाणी आहे. सर्व गावकरी परेशान. टाकीचं काम, बांधकाम परिपूर्ण झालंय. पाईपलाईनीचं काम परिपूर्ण झालंय. फक्त थोडंसं नॉर्मल काम आहे. काही समजत नाही नेमकं काम अटकलंय कुठं नाही कुठं. निष्काळजीपणा करतात ग्रामसेवक आणि इंजिनियर साहेब. त्यांना काम व्यवस्थित नीट करून घ्यायला पाहिजे. गावकऱ्यांना पाणी मिळेल एवढंच लय मोठं दुःख आहे मनाला. काय करावं सांगावं कोणाला ना, ऐकून कोण. हाय आमदार खासदार बी दिल्ली जाऊन बसतेत, इकडं गल्लीत काय चाललं ते पाहत नाही. परिपूर्ण काम झालं, कामाचा पैसा येऊन जर असे कामं कुठं बी थांबले असेल तर या उरलेल्या पैशाचा फायदा कोणाचा राहतो हे बी कळत नाही. नेमकं सरकार चालतंय कुठं नाही कुठं. बरेचसे कामं असे अटकेले असन. पर सरकारला एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व आमदार साहेब कुचे साहेब यांना जरा आमचं खामगाव गुरुवाचा तालुका बदनापूर जिल्हा जालना, आमदार दादा तुम्ही आमच्या खामगावमध्ये येऊन मारुतीरायाच्या मंदिरावर बसतात आणि मीटिंग घेतात. आम्ही ते आज गावातले गावकरी आहे, गणेश महाराज, थोडं आमच्या शब्दाकडे लक्ष द्या. आमच्या गावकऱ्याचा फार मोठा प्रश्न आहे हा पाण्याचा. तरी तुम्ही याला सहकार्य करावं. जर कुठं आमच्या गावातील या पाण्याचं काम जर कुठं थांबलं असेल तर त्याला व्यवस्थित सुरळीत चालू करा, अशी की आमची सर्व गावकऱ्याच्या वतीने हात जोडून एक नम्रतेची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त पाणी 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 पाणी.